तर तुम्ही अशा चुका करू नका. जर तुम्ही पैसे देऊन कोणाकडून काम करून घेत असाल शेतामध्ये, तर ॲटलिस्ट काम सुरू असताना तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे आणि करेक्ट इन्स्ट्रक्शन्स देऊन काम करून घेणे हे गरजेचं आहे. नमस्कार, मी इंजिनियर शेतकरी केदार पवार. मी तुम्हाला शेवग्याच्या प्रूनिंगचा एक व्हिडिओ टाकला होता. तर त्यामध्ये मी म्हटलं होतं की अशा फांद्या इथं दिसत त्या तिथं समोर दिसतात जे 2 सरीच्यामध्ये येतात, त्या ॲक्च्युली प्रॉब्लेम तयार करू शकतात. तर मी हा कट केल्यानंतर जसं लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याला फ्लावरिंग हेवी होतं म्हणून मी कट केलं नाही. बट रोटावेटर गेल्यामुळे 2 सरीच्यामधून तुम्ही बघू शकता या फांद्याला डॅमेज झालेला आहे. मला नाही वाटत की ही फांदी मरून जाईल, बट डेफिनेटली ह्यानं फुलं तर गळून जातात रोटावेटरच्या धक्क्यानं. बघूया आता ही फांदी जगते का नाही. ही शेवग्याची फांदी देखील 2 सरीच्या मध्ये आली होती. तुम्ही बघू शकताय ह्याला डॅमेज झालेला आहे, गडी पडलेला आहे. ह्याला फ्लावरिंग चालू होतं, बट आता ही फांदी काढली तरी काही हरकत नाही. इथं देखील रोटावेटर चालकाने इन्स्ट्रक्शन करायला कोणी नसल्यामुळं रोटावेटर चालवलेलं आहे. तर इथं 1-2 भेंडीची रोपं होती, ती देखील रोटावेटरमुळं निघून गेली. तर हा ड्रिपच्या पाईपचा तुकडा आहे आणि तुम्ही बघू शकता हे रोटावेटरमध्ये अडकल्यामुळं हे कट झालेला आहे, डॅमेज झालेला आहे. स्टील हा जो एंड आहे तो आपण यूज करू शकतो आणि पाईप थोडी एक्स्ट्राच आहे प्रत्येक सरीला, त्यामुळं जो का शेवटी फोल्ड असतो लीक होणे म्हणून, तो फोल्ड जरासा पुढे सरकवला की पाईपची लेंथ ॲडजस्ट होऊन जाईल. थँकफुली याचा काही जास्त इम्पॅक्ट नाही, बट स्टील हे अवॉइड करता आलं असतं. इथं देखील बघू शकताय ही दुसरी पाईप आहे ड्रिपची, जी थोडी लेंथ डॅमेज झाली आहे, कट नाही झाली. एक कट करून परत आपल्याला याचा एंड फिक्स करायला पाहिजे हेडरला. तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आळूचा प्रोग्रेस कसा आहे. तर हे अजून एक उदाहरण, रोटावेटर चालक ज्यावेळी हे तण काढत होता त्यावेळी इथं मी किंवा या शेताचे ओनर नसल्यामुळे त्यांना या इथं आलेले 5-6 आळू त्याच्यावर देखील ट्रॅक्टर आणि रोटावेटर चालवून दिला, तरी देखील एक आळू वाचला. पण तुम्ही बघू शकताय ही पानं त्या आळूचीच आहेत जे उगवून आला होता. हा कंदसुद्धा त्या आळूचाच आहे, त्याला आपण आरवी म्हणतो. तुम्ही बघू शकताय हे आमचा सगळ्यात लांब हेडर आहे हा, जो आम्ही शेताच्या कडेला टाकला होता. पण फॉर सम रिझन बांधावर रोटावेटर चालवला आहे आणि ही पाईप जास्त क्लिअर नसल्यामुळे त्यांच्या वाटेच्या पाईप कट झाला आहे. आता हा पाईप कट करून परत हे एंड फिटिंगकडे बसवून घ्यायला पाहिजे. पण आम्ही केलं तसं तुम्ही चुका करू नका. आता हे रोटावेटरमध्ये घालताना या वेलाची लांबी जास्त होती, तर रोटावेटर जाण्यासाठी गडबडीमध्ये त्यासाठी वाट करून दिली. पण इथं एक फ्रूटसुद्धा लागलेलं दिसतं आहे, भोपळा. तर ते आता माहिती नाही ह्याची वाढ होईल का नाही. याला जरा डॅमेज झालं आहे या वेलाला रोटावेटरमुळं. लेट्स होप की हे फळ मोठं होईल. ज्या चुका आम्ही केल्या त्या चुका तुम्ही करू नये असं मला वाटतं.